सोलापूर लोकसभा मतदारसंघात आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतीपंपांना मिळणारा वीज पुरवठा 8 तासांवरून प्रथम 6 तास आणि त्यानंतर 4 तासांपर्यंत कमी करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी महावितरणच्या सोलापूर मंडळ कार्यालयावर धडकले। यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांना निवेदन देत शेतीपंपासाठीचा वीज पुरवठा पूर्ववत किमान 8 तास सुरळीत सुरू करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना सांगितले की ऐन पेरणीच्या हंगामात शेतकरी गंभीर संकटात सापडला आहे। वीज पुरवठ्यातील कपातीमुळे शेतीचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे। ग्रामीण भागात वारंवार होणारे लोड शेडिंग, सिंगल फेज आणि 3 फेज वीज पुरवठ्यातील बिघाड यामुळे शेतकऱ्यांना शेतीला पाणी देणेही कठीण झाले आहे। शेतकऱ्यांना नदीतून पाणी उपसण्यासाठी तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी विद्युत पंपांवर अवलंबून राहावे लागते। मात्र अपुरा वीज पुरवठा असल्याने पिके करपण्याची वेळ आली असून पशुधनासमोरही पाण्याचे संकट उभे ठाकले आहे। गावोगावी दौऱ्यादरम्यान शेतकरी आणि ग्रामस्थांकडून वीज पुरवठ्याबाबत सातत्याने तक्रारी येत असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सातलिंग शेटगार, अक्कलकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष भीमाशंकर जमादार, पंढरपूर तालुका अध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा काँग्रेसचे समन्वयक मनोज येलगुलवार, मिलिंद भोसले, सुनील खडके, विजय वाघज, शंकर नागशेट्टी, अरुण जाधव, गणेश डोंगरे, तिरुपती परकी पंडला आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 8 तास शेतकऱ्यांना वीज द्यायची, ग्रामीण भागात आणि पूर्ण महाराष्ट्राला वीज द्यायचा निर्णय झालेला आणि मग तो बदलून एक पत्रक काढलं काही दिवसापूर्वी आणि 8 ते 6 तास तेव्हा पण शेतकऱ्यांनी बिचारे सहन केलं। ते 6 तासाचं 4 केलं तेव्हा पण आमच्या शेतकऱ्यांनी सहन केलं। किती सहनशीलतेचा अंत बघणार आहात? काल 2 दिवसापासून फक्त 2 तास वीज त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भेटत आहे। सिंगल फेज नाहीच आहे, 3 फेज पण नाही आहे। 2 तास कसे बसे तरी, आणि ते पण कधी 4 ते 6 वेळ सांगितला जातो सकाळी 8:30चा, शेतकरी जातो वीजच नसते। तुम्ही अजून किती शेतकऱ्याचा अंत बघणार आहात? किती म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही खत महाग करून ठेवलंय, डिझेल बंद आहे, आता वीज बंद आहे, मग तुम्ही मारूनच टाका ना। काय चाललंय काय? सरकारचं लक्षच नाही आहे। शेतकरी त्रस्त आहे। काही दिवसापूर्वी पण आम्ही आंदोलन केलेलं वीज आणि डिझेलचं, त्याच्याकडे पण लक्ष नाही। आज सगळेजण या ठिकाणी, मला 2 दिवस सगळेजण या ठिकाणी सांगतात, मी गावोगावी जाते की लाईटच टोटली बंद आहे। पिकं जळले तर शेतकऱ्याचं अस्तित्वच राहणार नाही त्या ठिकाणी, आणि येऊन जाऊन शेतकऱ्यांवरच सगळं ढकलतात। असं नाहीये की सोलापुरात ही परिस्थिती पहिल्यांदा उद्भवली आहे, आधी पण उद्भवलेली। मग सरकारने याचं नियोजन का नाही केलं? झोपलेलं का सरकार? नियोजन का नाही करायचं? दरवर्षी तेच। पेरणी टायमाला डिझेल पण मिळत नाही, पेरणी टायमाला डिझेल नाही मिळणं, मशागत कसं करणार? आता पेरणी करायचं हे काय चालवलंय काय? कोणासाठी हे सरकार चालू आहे? आणि एवढा वाईट परिस्थिती आहे आज ग्रामीण भागात वीज नसल्यामुळे, पण सरकार अतिशय निगरगट आहे। काही करत आहे, फक्त ह्यांना निवडणूक निवडणूक निवडणूक, ह्याच्या पलीकडे ह्यांना दुसरं काही सुचतच नाहीये सत्ताशिवाय। एवढे अहंकारी आणि निगरगट झाले।